मंडळी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण शहरातून हत्येचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। 3 मिनिटांच्या या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एका अपार्टमेंट समोर 8 ते 10 व्यक्ती जमलेल्या आहेत। त्यांच्या चर्चा सुरू असताना त्यातील एक अल्पवयीन मुलगा अपार्टमेंटमध्ये जाऊन परत येताना दिसतोय। बाहेर आल्यावर तो शिवीगाळ करत समोरच्या दुसऱ्या एका मुलाला भांडण करण्यासाठी आव्हान देतोय। शिवाय लगेचच स्वतः जवळचा लपून ठेवलेला चाकू काढून त्या मुलाच्या अंगावर धावून जात त्याच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार करतोय। यावेळी ज्या मुलावर हल्ला झाला त्याचे आई वडील आरोपी मुलाला रोखत असल्याचंही पाहायला मिळतंय, पण तोपर्यंत त्या आई वडिलांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळताना दिसतोय। दरम्यान पाहता पाहता घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याचं व्हायरल सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये दिसतंय। हा व्हिडिओ मंगळवार 2 जूनच्या रात्री 8:30 वाजेच्या दरम्यानचा असून झालेल्या चाकू हल्ल्यात उपचारापूर्वीच त्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। या घटनेनंतर मागील 2 दिवसांपासून पैठण शहरात तणावाचं वातावरण आहे। तर मयत मुलाच्या वडिलांनी पैठण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार विकास पवार, त्याचा अल्पवयीन मुलगा आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकावर हत्येचा तसंच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। ईश्वर दगडे असं त्या नगरसेवकाचं नाव असून तो पैठण नगर परिषदेतील शिंदे सेनेचा गटनेता देखील आहे। आमदार विलास बुमरे यांचा तो निकटवर्ती असल्याचं सांगण्यात येत आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला असून त्याच्या अटकेसाठी पीडित कुटुंबानं बुधवारी पोलीस ठाणे आणि शासकीय रुग्णालयासमोर तब्बल 12 तास ठिय्या आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे। पण या प्रकरणात नगरसेवक ईश्वर दगडेचा संबंध काय आहे? अल्पवयीन मुलाची हत्या का करण्यात आली? या संदर्भात पीडित कुटुंबानं दिलेल्या फिर्यादीत नक्की काय सांगितलंय ते जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पैठण शहर पोलीस ठाण्यात 2 जूनच्या मध्यरात्री आरोपींविरोधात FIR दाखल करण्यात आली। यातील फिर्यादी देविदास आहिरे हे मयत मुलाचे वडील असून ते पैठणच्या इंदिरानगर भागातील रहिवासी आहेत। मजुरीचं काम करून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। तर घडलेल्या घटनेसंदर्भात त्यांनी फिर्यादीत म्हटलंय की 2 जूनच्या सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान त्यांना त्यांच्याच गल्लीतील ओळखीच्या विकास पांडुरंग पवार याचा फोन आला। तो म्हणाला की तुझा मुलगा अनमोल यानं माझा मुलगा साईनाथ सोबत आज भांडण केलंय, मी गल्लीत आहे, तू इकडे ये, आपण बोलू। त्यावर देविदास आहिरे आणि त्यांचा चुलत भाऊ रवी आहिरे थोड्या वेळानं गल्लीत गेले। तेव्हा इंदिरानगर चौकातील राका हॉस्पिटल जवळील ईश्वर भाऊसाहेब दगडे हा राहत असलेल्या रेणुका अपार्टमेंट समोर विकास पवारची भेट झाली। त्यावेळी ईश्वर भाऊसाहेब दगडे, राजू सर्जेराव गायकवाड, राजू गुलाब करवंदे व इतर लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। दरम्यान देविदास आहिरे यांनी विकास पवारला पुन्हा विचारलं की नेमकं काय झालं। तेव्हा विकास पवार म्हणाला की तुझ्या मुलानं म्हणजेच अनमोलनं माझ्या साईनाथ सोबत भांडण केलंय। त्यावर देविदास आहिरे यांनी थांब, मी त्याला बोलावून घेतो असं म्हणत त्यांच्या पत्नीला फोन केला आणि अनमोलला ते ठिकाणी घेऊन येण्यास सांगितलं। त्यावेळी साईनाथ देखील तिथेच होता। दरम्यान 8:15च्या वेळेला देविदास यांची पत्नी अनुसया व मुलगा अनमोल दोघेही घटनास्थळी आले। त्यानंतर दोन्ही बाजूंनी बोलाबोली चालू असताना गल्लीतील ईश्वर दगडे, राजू गायकवाड आणि राजू करवंदे व इतर बरेच लोक जमा झाले होते। तसंच त्या ठिकाणी 2 लाकडी दांडे पडलेले होते। भांडण होईल म्हणून ते दांडे कुणीतरी उचलून नेलेले पाहिल्यावर त्या गर्दीत साईनाथ पवार हा रेणुका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पळत गेला। त्यानं अगोदरच पार्किंगमध्ये चाकू लपून ठेवला होता। तो चाकू त्यानं हातात घेतला आणि परत पळत येऊन अनमोलच्या छातीत वार केले। त्यावेळी विकास पवार आणि ईश्वर दगडे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मार त्याला, तो जास्त माजलाय असं म्हणत साईनाथला समर्थन दिलं। त्यावेळी अनमोलची आई साईनाथचा प्रतिकार करत असताना विकास पवारनं तिला लुटून दिलं आणि साईनाथला मोकळं सोडलं। दरम्यान अनमोलवर चाकूचे वार केल्यानं गोंधळ उडाला आणि त्याला सावरत असताना साईनाथ, विकास पवार हे घटनास्थळावरून निघून गेले। तर त्या ठिकाणी असलेल्या इतर लोकांनी अनमोलला पैठणमधील शासकीय दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली, पण उपचारादरम्यानच अनमोलचा मृत्यू झाला होता। मंडळी, FIR मधील या घटनाक्रमावरून झालेला प्रकार हा आधीच्या भांडणातून म्हणजेच किरकोळ वादातून घडल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत आहे। पण या प्रकरणात शिंदे सेनेचा नगरसेवक व गटनेता ईश्वर दगडे याचं नाव आल्यानं पैठण शहरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी विकास पवार आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय।
तर ईश्वर दगडे हा अजून फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आल्याचं समजतंय। तो नगरसेवक स्थानिक आमदार विलास भुमरे यांचा निकटवर्ती असल्यानं त्याला अटक होत नसल्याचे आरोप देखील करण्यात येतात। त्यामुळेच त्याच्या अटकेसाठी मयत मुलाच्या नातेवाईकांनी बुधवारी सकाळी 10 वाजेपासून ते रात्रीपर्यंत पैठण पोलीस ठाण्यात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं होतं। जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा संतप्त झालेल्या नातेवाईकांनी घेतला होता। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान DYSP सुनील पाटील यांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर रात्री 10 वाजता आंदोलन मागे घेण्यात आलं। त्यानंतरच कुटुंबियांनी अनमोलचा मृतदेह ताब्यात घेतला। पण या सगळ्या घटनाक्रमामुळे पैठण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। बाकी आरोपी विकास पवार, त्याचा अल्पवयीन मुलगा आणि नगरसेवक ईश्वर दगडे यांच्यावर पैठण पोलिसांनी BNS कायद्याच्या कलम 103, उपकलम 1, कलम 49, कलम 54, कलम 55 आणि कलम 60A तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय। आरोपी विकास पवार आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। एक आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला बाल सुधारगृहात पाठवल्याचं सांगण्यात येत आहे। तर शिंदे सेनेचा नगरसेवक ईश्वर दगडे हा फरार असून त्याला केव्हा अटक होते ते पाहणं आता महत्त्वाचं असेल। तसंच या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून त्यांच्या तपासात कोणते खुलासे समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दुसरीकडे हत्येचा थरारक CCTV व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामुळे पैठण शहरात चांगलीच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। आता यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।